प्रार्थना करायची देवा, जब तक सांसें चलेगी, जब तक सांसें चलेगी, तुझको चाहूंगा शाम, मर भी गया वो भी तेरा लेता रहूंगा ना, ओ मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना, ओ हरि बोल। मेरी तकदीर का आईना तुझे से ही है मेरे हमसफर, रब से ही गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र, जब तक सांसें चलेगी, जब तक सांसें चलेगी, तुझको चाहूंगा शाम, मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना, मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना। बास देवाकडे प्रार्थना करायची, मेरी तकदीर का आईना तुझे से ही है मेरे हमसफर, रब से है ये गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र, तेरे नाम जब तक सांसें चलेगी, जब तक सांसें चलेगी, तुझको चाहूंगा शाम, मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना, हो। बास देवाकडे प्रार्थना करायची। भीष्माचार्यांना भेट दिलेली आहे भगवान परमात्म्यानं स्वर्गरोहण म्हणून, त्या भूमीला सर्व सहन होईल, सगळं सहन होईल, पण पाप मात्र त्या भूमीला सहन होणार नाही, असं वर्णन आलेलं आहे। जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन गण से तेज है, कौन काजल से काली, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली, रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी, रंग दे चुनरिया हो चुनरिया। डॉक्टर साहेब आमच्या गुरूंचं असं वर्णन करत असते मी। खरंच आज आमच्या दीदींची, करपे दीदींची, सोनाली दीदींची माझ्यावरती कृपा आहे, असा आशीर्वाद आहे। मी जे काही गीत म्हणणार, जे काही व्याख्यान करणार, फक्त दीदींचंच, आमच्या गुरुवर्यांचंच। आणि खरंच आता हे जे गीत आहेत हे फक्त दीदींच्या मुखातूनच आपण ऐकावेत बरं का। त्यांच्या वाणीमध्ये, आवाजामध्ये फार ताकद आहे डॉक्टर साहेब। दीदींचा आवाज म्हणजे झाडावरची वेल आहे, वेल। वेल कळते का तुम्हाला पुरुष मंडळ? आमच्या गुरुवारांचा
दीदींचा आवाज म्हणजे झाडावरची वेल आहे, वेल. कुठेही वेल कशी असते, कुठेही वळते ती. दीदींचा आवाज म्हणजे झाडावरची वेल आहे. आणि आमच्या आवाज म्हणजे सांगू का, येड्या बाबडीचे खोड आहे, खोड. दीदींची कृपा आहे. रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी, रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी, रंग दे चुनरिया हो, रंग दे चुनरिया. ए हो हरी बोल, ताली ताली महिला मंडळ. रंग दे 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 चुनरिया श्याम पिया मोरी, रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी, रंग दे चुनरिया. जय हो हरि बोल. जय हो जय श्री राधे. जय हो. वरती आणा. या भूमीला सगळं सहन होईल, पण पाप मात्र सहन होणार नाही. जल से पतला कोण है, महिला मंडळ पुरुष मंडळ. पाण्यापेक्षा पातळ काय आहे हो, बोला ना. पाण्यापेक्षा पातळ काय आहे? हा, तुम्ही म्हणताल तेल का पाण्यावरती तरंगत नाही. ऐका, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. ऐका, जल से पतला ज्ञान आहे. पाण्यापेक्षा पातळ काय आहे माहिती का? ज्ञान आहे, ज्ञान आहे, ज्ञान. ज्ञान सगळ्यात गहन आहे. आता तुम्हाला आम्ही बडबड बडबड करताना 7 दिवस दिसतो सारखं, बरोबर का नाही? पण एवढं सोपं आहे का ते? फार सायस करावं लागतात, फार अभ्यास करावा लागतो. ज्ञान अवघड घेणं. जल से पतला ज्ञान आहे, पाप भूमी से भारी. ऐका, या भूमीपेक्षा जड काय आहे तर पाप भूमीला सहन होत नाही. अगन से तेज कोण है. ऐका, अग्नीपेक्षा दहक काय आहे हो? क्रोध. क्रोध, राग सगळ्यात दहक आहे. चिता ही माणसाला एकदा जाळते, चिता ही माणसाला एकदा जाळत असते, पण क्रोध माणसाला वारंवार जाळतो. लोक म्हणतात आहे त्याला काही बोलू नका बरं का, त्याला फार राग येतो. काही काही लोकांचा स्वभाव असतो तो बरं का. कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळ काय आहे महिला मंडळ तर कलंक. कलंक. म्हणून या भूमीला सगळं सहन होईल, पण पाप मात्र सहन होणार नाही. हा, जा ना तुम्ही घेऊन या. तर त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जा, एंट्री घेऊन. सगळं सहन होईल भूमीला, पण पाप मात्र सहन होणार नाही. तर कलीला राजा मारण्याकरता धावतात. कली म्हणतात मला राहण्याकरता कुठेतरी जागा द्या. तर माझाही उद्धार झाला पाहिजे. आणि जे लोक परमार्थ करत नाही, ज्यांना परमार्थ करण्याकरता वेळच नाही, त्यांच्याकरता सुद्धा शुकाचार्य महात्मे म्हणतात, राजा तू योग्य प्रश्न विचारलेला आहे का. माणूस नको तेव्हा परमार्थाला लागतो. बघा, एकदा घराला जर आग लागली, आग लागल्याच्या नंतर विहीर खोदण्यामध्ये काही अर्थ आहे का? आवाज कमी करा त्याचा. मला सांगा, घराला आग लागल्याच्या नंतर विहीर खोदण्यामध्ये काही अर्थ आहे का? नाही. तसं म्हातारपणाला जसं आग लागली घराला, तसं वय झाल्याच्या नंतर जसं परमार्थाला लागतो आपण, तसं तरुण आहे तोपर्यंतच परमार्थ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. का? लोकांना वेळ नाहीये. पण ऐका, प्रत्येक वर्षाला एक जीवनाला एक वळण भेटत असते. जीवनाला
या शरीराला एक वळण भेटत असतं. ऐका, या शरीराला कसं वळण भेटतं? सावध सावधान वाचे वदानारायण. कसं वळण भेटतं या जीवनाला? ऐका, 10 वर्ष बालपण. 10 वर्ष कशामध्ये जातात? बालपणामध्ये जातात. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. 20 वर्षापर्यंत माणूस सावध होत नाही. मला सांगा, 20 वर्षाच्या नंतर किती येतात? 30 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय करता? ऐका, 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती. 30 वर्षामध्ये आपलं लग्न होतं. लग्न आणि लग्न झाल्याच्या नंतर आपल्या पाठीमागं कोण फिरतं? दारा आणि पुत्र नाही. पुत्र म्हणजे मुलगा, दारा म्हणजे पत्नी. प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदानारायण. 30 वर्षाच्या नंतर किती येतात? 40 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय करतं? 40 वर्ष झाली, डोळ्या 40 आली. डोळ्याला काय लागतं? चष्मा. हा चष्मा नाही, संसाराचा बरं का, माया सुटत नाही. डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. त्यावेळेस सुद्धा माणूस सावध व्हायला तयार होत नाही. 40 वर्षाच्या नंतर किती येतात? 50 वर्षामध्ये काय होतं? ऐका, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती कळतात का तुम्हाला? दाताच्या पंक्ती कळतात का? डॉक्टर साहेब, काही लोकांच्या पंक्ती उठतात पण परमार्थ कळत नाही, परमार्थाला लागत नाही. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. केस कसे होतात? पांढरे होऊनच देत नाही माणूस. पांढरे झाले का माणूस काय करतो बरं? डाय करतो, डाय. पांढरे झाले का काळे, काळे झाले का पिवळे, पिवळे झाले की हिरवे. ढवळे होऊनच देत नाही माणूस, फार हुशार आहे. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. तरी सुद्धा माणूस सावध होत नाही. 50 वर्षानंतर 60 येतात. 60 मध्ये काय होतं? ऐका, 60ची बुद्धी नाटी, मग हात आली काठी, वस वस लागे पाठी, त्या सिंहासती कारटी. वस 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 करतं माणूस घरामध्ये. फक्त घरातली म्हणतात, अरे त्या म्हाताऱ्याला काही कळत नाही बरं, त्याला कोपऱ्यामध्ये बसू द्या. का? वस वस लागते. 60 नंतर 70 येतात. 70ची झाली रचना, बसल्याने उठवे ना, उठल्याने चालवे ना, मग तो झाला दैनवान. दैन होते माणसाची, थकथक होते, वसवस होते. ऐका, 70च्या नंतर किती येतात? 4 20 मिळून 80. 4 20 मिळून किती होतात? 80. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो का सवीस. अंतकाळी माणसाला वाटतं, अरे मी गाडी घेतली, बंगला बांधला, पण मी अपयशी ठरलो. का? तर आपली तकतक फक्त संसारामध्ये असते. आपली तकतक फक्त धडपड संसारामध्ये असते. मग शेवटच्या वेळेला माणसाला लक्षामध्ये येतं, अरे आपण फक्त जीवनभर दुसऱ्याकरता जगलो, कधीतरी देवाकरता जगा, कधीतरी दान धर्म माणसाने केला पाहिजे. एवढं सुंदर कार्य आमच्या कमिटी मंडळाने हातामध्ये धरलं ना, मंदिराचं बांधकाम करायचं. आपण सुद्धा मरणाच्या वेळेला, शेवटच्या वेळेला आपल्याला सुद्धा पश्चाताप झाला नाही पाहिजे. त्याकरता मंदिराकरता आपण दान धर्म केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. म्हणून माणसाला वाटतं अपयशी ठरलो, म्हणून तरी माणसाने सावध झालं पाहिजे. सावध सावधान वाचे वदानारायण. माणूस सावध होत नाही. त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात, राजा तू चांगला प्रश्न केला, पण ऐक राजा, मी तुला भागवत सांगणार आहे राजा, पण ऐक. भागवत कथा श्रवण करण्याच्या अगोदर हे जे तुझं मन आहे ना राजा, हे ताब्यात घ्यायचं.
मन ताब्यात घ्यायचं, कारण हे मन जे आहे राजा, हे मन बकरीसारखं आहे राजा, बकरीसारखं माकडाप्रमाणे मन आहे. सुभाषितकार वर्णन करतात, मर्कटस्य सुरापानम तत्र वर्चिक दौशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड आहे अगोदरच पुरुष मंडळ. माकड पाहिलं का तुम्ही? या झाडावरून त्या झाडावर, कधी एका झाडावरती तुम्हाला दिसलं का माकड? आणि अगोदरच माकड, त्या जर त्याला दारू पाजली तर ते माकड किती उड्या मारतं बरं? माकडाचं सांगते मी, किती उड्या मारतं ते, कुणाचंच ऐकत नाही ते मग माकड. आणि त्या जर त्याला विंचू चावला किती वेदना होतील, किती उड्या मारल. तसं हे म्हणे मन. मनाने जर ठरवलं आता की पटकन आपल्याला पंढरपूरला जायचं आणि देवाचं दर्शन घेऊन यायचं, एका मिनिटाच्या आतमध्ये जातं, लगेच दर्शन करून येतं. म्हणून या मनाला काय करायचंय? चंचल हे मन राम पायी लावा, तेने हा विसावा देईला सेवा. चंचल हे मन राम पायी लावा. हे मन रामा पायी लाव राजा. पण ऐक, हे माकडासारखं आहे ना राजा, बकरीप्रमाणे हे मन आहे बकरीसारखं. इकडे तोंड करण, तिकडे तोंड करण. एका राजानं सांगितलं नगरीमध्ये, जो कोणी बकरीला गच्च फुगून आणेल, खाऊ घालेल, त्याला बक्षीस देण्यात येईल. सगळे तरुण मंडळ जमा झाले. एक म्हणे, द्या म्हणे माझ्याकडे बकरी, मी तिला गच्च फुगून आणतो म्हणे. त्या तरुणाने शेतामध्ये बकरी नेली, खूप खाऊ घातलं तिला, खूप खाऊ घातलं, एवढं खाऊ घातलं की तिला चालताच येईना. नगरीमध्ये बकरी आणली आणि आणल्याच्या नंतर राजा म्हणले, घेऊ का परीक्षा? तो तरुण म्हणले, घ्या म्हणे परीक्षा. तो आवाज आहे ना, स्वराचा आवाज कमी करा. राजा म्हणे, घेऊ का परीक्षा? म्हणे, हो घ्या परीक्षा. आता राजेसाहेब फार हुशार होते, घासाची पेंडी समोर आणली. आता काही केली तर बकरी, ती बकरी बकरीचं सांगते मी. आणि घास पाहिल्याबरोबर त्या बकरीनं लचका मारला. कशाचा? घासाचा. तरुण फेल झाला. पुन्हा दुसरा तरुण म्हणे, मी आणतो म्हणे गच्च फुगून. राजा म्हणे, ठीक आहे, असं खाऊ घालायचं तिला का तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे, पासच झाला पाहिजे. तो म्हणे, ठीक आहे. पुन्हा त्यांनी गच्च फुगून आणलं बकरीला बरं का. कपाशी खाऊ घातली, कैऱ्या खाऊ घातल्या, गहू खाऊ घातले, एवढी फुगवली बकरी. पुन्हा राजा म्हणे, घेऊ का परीक्षा? हो म्हणे, घ्या परीक्षा. पुन्हा घासाची पेंडी राजाने समोर आणली. पुन्हा बकरीने लचका मारला. आता दुसरा तरुण म्हणे, राजेसाहेब माझ्याकडे द्या म्हणे बकरीला, मी आणतो गच्च फुगून. ठीक आहे म्हणे. आता यांनी शेतामध्ये नेले आणि अशी परीक्षा घेऊ लागला तो बकरीची. त्या बकरीनं ऐका, घासाकडे तोंड केलं का हा फाटका द्यायचा, तिच्या तोंडावरती हाणायचा. हिनं ती दुसरीकडे खाण्याकरता तोंड केलं का हा फाटका द्यायचा. पुन्हा इकडे खाण्याकरता तोंड केलं का पुन्हा हा फटका द्यायचा. असे फटके देता 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 एवढे मारलं तिला, एवढं मारलं पार उभं वाळली बकरी बरं का. आणि तिला चालताच येईना, पोट पूर्ण तिचं आतमध्ये गेलं. हाल झाले त्या बकरीचे, हाल. आणि राजेसाहेब मग विचार करू लागले, अरे बकरीच्या पोटामध्ये अन्नाचा कणही दिसत नाही म्हणे, आज काहीच खाऊ घातलेलं नाही, पूर्ण तोंड सुजलंय आज बकरीचं. आणि राजे म्हणे, घेऊ का परीक्षा? तो तरुण म्हणे, हो म्हणे, घ्या परीक्षा. राजानं घासाची पेंडी समोर आणली. घास पाहिल्याबरोबर बकरी तोंड इकडे होतं, नंतर इकडे केलं तिने. का? तिला माहिती फटका बसल. तसं ऐका, शुकाचार्य म्हणतात, राजा हे जे मन आहे ना, हे बकरीप्रमाणे आहे, बकरीसारखं आहे. तर या मनाला एकादशीचा फटका, सोमवाराचा फटका, श्रावण महिन्याचा फटका, नवरात्राचा फटका, चतुर्थीचा फटका, उपवास. तुम्ही म्हणता शब्दाना फळ का, असं नाही. उपवास, मनाला उपवास झाले पाहिजे. मन ताब्यात घे. आणि भागवत कथा त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. पुन्हा कथा सांगत असताना पुढे कथा सांगतात 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 अनेक साधू संतांच्या कथा सांगू लागलेल्या आहे. पुढे कथेमध्ये विदुर काकाचा उल्लेख आलेला आहे आणि विदुर काकाची कथा सांगू लागलेली आहे. शुकाचार्य महात्मे म्हणतात, अरे ऐक राजा, ज्यावेळेस धर्मराजा म्हणतात, देवा अरे तू शिष्टाई करण्याकरता
दुर्योधनाकडे जा, सांग त्याला, अरे पूर्ण भूमी आम्हाला देऊ नको, कमीत कमी 5 गावं तरी दे. आणि भगवान परमात्मा हस्तिनापूरला येणार असं विदुर काकाला कळालं, सुलभा माताला कळालं. आणि सगळीकडे पाहिलं तर आनंद आनंद आहे. ढोल नगाडे सनैया त्या ठिकाणी बाजू लागलेले आहे. का हस्तिनापूरला कन्हैया येणार आहे, जगाचा मालक येणार आहे. भगवान परमात्मा रथामध्ये विराजमान आहे. आणि सुलभा माता काकाला म्हणतात, का हो तो जगाचा मालक आपल्या घरी येईल का? तर विदुर काका म्हणतात, अगं आपण गरीब आहोत. का तर ज्यावेळेस विदुर काका सांगू लागले, अरे दुर्योधन फार वाईट आहे, पांडवांची भूमी देऊन टाक. दुर्योधन म्हणतात, आमचाच घरचं खातात आणि आम्हाला नाव ठेवतात, आमची निंदा करतात, आमच्या राज्यामध्ये राहायचं नाही. विदुर काका जंगलामध्ये राहत होते, झोपडीमध्ये राहत होते. आणि सुलभा माता म्हणतात, तो कन्हैया आपल्या घरी येईल का? तर हे देवाला कळलं की माझ्या माता विदुर काका माझी वाट पाहतात. आणि भगवान परमात्मा दुर्योधनाच्या घरी गेलेले आहे. 56 प्रकारचे भोग केलेले आहे, स्वयंपाक बनवलेला आहे. भगवान परमात्मा म्हणतात, हे दुर्योधना पांडवांना भूमी दे. अगोदर हो म्हटला, पण भगवान परमात्मा फार हुशार आहे. मोठे गावं मागितले, मुंबई, दिल्ली, चेन्नई, मद्रासा असे मोठे शहर त्या ठिकाणी मागू लागले. आणि दुर्योधन म्हणतो, देवा अरे सुईच्या टोकावरती भूमी मावेल एवढी सुद्धा भूमी मी देणार नाही. भगवान परमात्माला राग आला की ज्या ठिकाणी गर्व आहे मी पण आहे, मी त्या ठिकाणी राहत नसतो. उद्धवजी कुठे जायचं? उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए. ये हो उद्धवजी चल विदुरा घर जाए. श्री राधे हरि बोल हरि बोल. हे हो हे हो. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगाए, चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जाए. देवानी विदुर काकाचा सुलभा मातेचा भाव पाहिला होता. बडे बडे मंदिर कोण्या काम के, बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं पावे, चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए. भगवान परमात्मा म्हणतात, उद्धवजी चला विदुर काकाच्या घरी जाऊ. विदुर काका बाहेर गेले होते, त्यावेळेस सुलभा माता स्नान करण्याकरता गेलेल्या होत्या. आंघोळ करू लागल्या, भगवान परमात्मा आले आणि दरवाजावरती आवाज दिला, हो काका काका मी आलोय, मी कृष्ण भगवान आहे, काका मी आलोय. बघा मनामध्ये भावाने जर आपण देवाला बोलवलं ना तो देव येत नाही का हो? येतो, पण तसा भाव पाहिजे, तसं आपलं बोलवणं पाहिजे. त्याला सगळं कळतं, सगळं.
आपण मंदिरामध्ये गेलो आणि मनात जर भावच नसेल तर तो देव पावत नाही, त्याला काही अर्थ नसतो. आपण कथेला आलो आणि मनात भावच नाही, कथा आपल्याला कळेल का? नाही. आम्ही किती जीव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. वा वा. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. भुकेला, देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. वाव. देव भावाचा भुकेला. फक्त मना भावातून आपण त्याला बोलवलं पाहिजे. का येणार नाही तो? सगळं कळतं त्याला, सगळं. पण आपण त्याला बोलवतच नाही का? आपली तेवढी ताकदीची श्रद्धा नाही ना, आपल्याला भरोसाच नाही देवावर. काही काही लोक ते एवढे विचित्र आहे, ते म्हणते जगात देवच नाही. सगळं कळतं देवाला. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता. सगळं जाणतो तो, फक्त भावाची गरज आहे. काका मी आलोय हो. काका म्हटले बरोबर सुलभा मातेच्या लक्षामध्ये आलं, अरे तो भगवान परमात्मा काय यांना काका म्हणतो. आंघोळ करायला बसल्या होत्या, डोक्याला माती लावलेली होती. पूर्वीच्या काळामध्ये शॅम्पू वगैरे काही नव्हते, महिला मंडळ माती लावली जायची डोक्याला. आता आपण पुढ्याच्या पुढ्या लावतो पण केसाचा पत्ता नाही. माती लावलेली आहे. काका आवाज ऐकल्याबरोबर समोर आल्या, दरवाजा उघडला आणि ऐका ना, गंमत अशी झाली, सगळं देहभान विसरल्या होत्या सुलभा माता. आनंद झाला होता, देव आले घरी, देव आले घरी. आणि आनंदाच्या भरामध्ये पाठ घेतलं बरं का. पाठ घेतलं. मला सांगा, जो आपण बसण्याकरता पाठ घेतो त्याला पाय किती असतात? 4 असतात का नाही? त्या पाठाला 3च पाय होते आणि देवाला बसवण्याकरता दिला. पण ऐका गंमत अशी झाली, देव बसणार तर देह भान विसरल्या होत्या, स्वतः जाऊन पाटावरती जाऊन बसले. देव म्हणतात, काकी मला फार भूक लागली, काहीतरी खाण्याकरता आहे का? आणि त्यावेळेस बाजूला केळीची फणी होती, आणली, केळ चालू लागले बरं का, सोलू लागल्या. गंमत अशी झाली, देहभान एवढ्या हरवल्या होत्या. असं करायच्या, गंमत अशी झाली, साल देवाला द्यायच्या खाण्याकरता आणि गाभा स्वतः खायच्या. सगळं विसरल्या होत्या. काही काही ठिकाणी असं होतं बघा. आता देव ज्याच्या घरी आला त्याला असं कदाचित होणारच. देवाची गोष्ट जाऊ द्या, पण काही काही ठिकाणी आमच्या जीवनामध्ये सुद्धा तसा प्रसंग घडतो बरं का. एका ठिकाणी माझी भागवत कथा चालू होती. एक म्हणजे रोज आम्ही कुठेतरी चहा घेण्याकरता जेवणाकरता जातो. एक ताई खूप गरीब परिस्थिती होती. मला म्हणे, ताई चला ना आमच्या घरी चहा घेण्याकरता येताल का? म्हटलं हो, काही हरकत नाही. आम्ही चहा घेण्याकरता गेलो. त्या म्हणे, काही नाही ताई, आज नाश्ता करूनच जा. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी नाश्ता करण्याकरता भजे बनवले बरं का. भजन बोंड वेगळे असते का ते काय अजून मला मेळ लागलं नाही. भजे बनवू लागल्या. गंमत अशी झाली, आम्ही घरी गेलो म्हणून त्यांना एवढा आनंद झाला. मला सांगा महिला मंडळ, आपल्याला भजे करायचे, काय काय साहित्य लागतं त्याला?
हा बोला बोला, काय काय लागतं आपल्याला? कोथिंबीर पाहिजे, मिरची पाहिजे, कांदा पाहिजे, खाता सोडा पाहिजे, सगळंच लागतं का नाही? त्या ताईने त्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. फक्त पाणी घेतलं, बेसन पीठ घेतलं, कालू लागल्या. भजे तळले त्यांनी बरं का, काहीच टाकलं नाही. का? सगळं विसरल्या होत्या. आणले त्यांनी आणि त्याच्यात मिठाचा पत्ता नाही. आणल्याच्या नंतर आम्ही टेस्ट बघितली. मी म्हटलं आता यांना की विसरल्या सगळं, आपण काही बोलूच नाही. नाश्ता केला, आम्ही सगळे निघलो. आणि ज्यावेळेस त्या स्वतः नाश्ता करण्याकरता बसल्या त्यावेळेस त्यांना कळालं की आपण याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. असं काही काहींच्या जीवनामध्ये घडतं. जगाचा मालक विदुर काकाच्या झोपडीमध्ये गेला. 56 प्रकारचे भोग आहेत, पण त्यांना डवलवून आपल्या झोपडीमध्ये आला. हा आनंद सुलभा मातेला झाला होता. गाभा स्वतः खायच्या आणि साल देवाला द्यायच्या. गाभा स्वतः खायच्या, साल देवाला द्यायच्या. विदुर काका आले. अगं काय करतेस तू? नंतर जागेवरती आल्या. नंतर काय करू लागले माहिती का? साल स्वतः खायच्या आणि गाभा देवाला द्यायच्या. भगवान परमात्मा म्हणतात, काका जी गोडी साल खालेमध्ये होती ना, ती गोडी आता गाभेमध्ये राहिली नाही, तो आनंद राहिला नाही, तो भाव राहिलेला नाही. भगवान परमात्मा म्हणतात, काका मला फार भूक लागली, काहीतरी खाण्याकरता आहे का? चुलीवरती पाहिलं तर पातेलं उकळत होतं. पातेल्यामध्ये कण्या होत्या. कण्या कशाच्या? बाजरीच्या कण्या होत्या. लाज वाटत होती, कण्या कशा द्यावं? जगाचा मालक आहे, काना आहे. नाही म्हणे, खाण्याकरता काही नाही. देवानं पाहिलं, पातेलं खाली घेतलं, चतुर्भुज झाले आणि दोन्ही हाताने कण्या खाऊ लागले, आवडीनं कण्या खाऊ लागले. अशी गंमत त्या ठिकाणी झालेली आहे, ऐका. आणि विदुर काकाची कथा परीक्षिती राजाला शुकाचार्य महात्मे सांगू लागले. परीक्षिती राजा प्रश्न विचारतो की ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे. असं सांगता सांगता शुकाचार्य महात्मे म्हणतात, राजा हाच प्रश्न विदुर काकांनी मैत्री ऋषींना विचारला होता. ती कथा मी तुला सांगणार आहे की ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे. आधी कुठंच काही नव्हतं राजा. भगवंताला वाटलं की ही सृष्टी निर्माण झाली पाहिजे, म्हणून भगवंताच्या नाभी कमलातून एक कमळ बाहेर आलं. त्यामध्ये कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे आणि सगळीकडे आवाज येऊ लागला. ब्रह्मदेवाने सगळीकडे पाहिलं, आवाज येतो, तप 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 तप. ब्रह्मदेवाला कळलं आपण सृष्टी निर्माण केलेली पाहिजे. सृष्टी निर्माण करू लागले. अगोदर देवाने 5 व्रत निर्माण केलेले आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश अशा 5 वृत्त्या निर्माण केल्या. त्या सृष्टी निर्माण करू लागल्या, पण ब्रह्मदेवाला त्यांची सृष्टी निर्माण केलेली काही आवडेना. पुढे 4 सनकादिकांना निर्माण केले आहे. सनक, सनंदन, सनातन आणि सनात कुमार. पण ती सृष्टी काही निर्माण करत नाही. का? तर जन्म घेतल्याबरोबर त्यांना भजनाची ओढ लागलेली आहे, आनंद लागलेला आहे. आणि त्यानंतर त्यांना ब्रह्मदेवाला राग आला. त्याच रागातून भुईतून रुद्र भगवंताचा अवतार झालेला आहे. रुद्र भगवान की जय. रुद्र भगवान परमात्मा सृष्टी निर्माण करतात, पण ती सुद्धा आवडेना. जा म्हणे जंगलामध्ये जा. रुद्र भगवान परमात्मा वनामध्ये निघून गेलेले आहे. पुढे त्याच ब्रह्मदेवाला 10 पुत्र झालेले आहे. मारीच, अत्री, अंगरा, पुलस्त, पुलह, कृतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. त्यामध्ये दक्षाचा सुद्धा जन्म झालेला आहे. पुन्हा ब्रह्मदेवाच्या स्तनापासून धर्म निर्माण झाला, पाठीपासून अधर्म निर्माण झाला. त्यांच्या तोंडातून सरस्वतीचा जन्म झालेला आहे. लिंगापासून समुद्राचा निर्माण झालेला आहे. सावलीपासून कर्दम ऋषीचा जन्म झालेला आहे. बोले कर्दम ऋषी भगवान की जय. असं करता करता त्यांच्यापासून त्यांचं शरीर पडलं आणि शरीर पडल्याच्या नंतर त्या शरीराचे 2 भाग पडले. त्याच भागापासून एक स्त्री आणि पुरुष निर्माण झाला. त्यांचं नाव आहे शतरूपा आणि मनू. त्यांच्यापासून 5 अपत्य निर्माण झाले. प्रियव्रत, उत्तानपाद राजा, आकृती, देवहूती आणि प्रसूदी. देवहूती ही कर्दम ऋषीला देण्यात आलेली आहे. त्यांना 9 मुली झाल्या. देवाची उपासना केली होती. देवा तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या. आणि त्यांच्याच पोटी कपिल भगवंताचा
अवतार झालेला आहे कपिल भगवान की जय। दुसरी म्हणजे आकृती, ही कुणाला दिलेली आहे? तिचा विवाह कोणाशी झाला? आकृती नावाची मुली रुची नावाच्या प्रजापतीला दिलेली आहे। त्यांच्याच पोटी यज्ञ नावाचा मुलाचा जन्म झालेला आहे आणि त्याला दक्षिणा नावाची मुलगी देण्यात आलेली आहे। त्यांचा विवाह झाला। बघा, यज्ञ नावाचा मुलगा हा आकृतीचा आहे, रुची नावाचा ऋषींचा आहे, यज्ञ त्याचं नाव आहे। ज्या ठिकाणी यज्ञ चालू असतो, यज्ञाचा विवाह कुणाबरोबर झाला? दक्षिणा या मुलीचा विवाह यज्ञाशी झालेला आहे। म्हणजे ज्या ठिकाणी यज्ञ चालू असतो, सोहळा चालू असतो, महायज्ञ आहे, त्या ठिकाणी आपण दक्षिणा दान दिली पाहिजे का? तर यज्ञाचा आणि दक्षिणाचा यांचा विवाह झालेला आहे बरं का। आणि पुढे त्याच वंशामध्ये प्रसूतीची या ठिकाणी कथा आपण श्रवण करणार आहोत, ती आपण जाकीर रूपामध्ये पाहणार आहोत। पण त्या अगोदर आपण सगळ्यांनी उठून एकदा आनंद घ्यायचा आहे, नामस्मरण करायचंय। कारण कुणाकुणाला गुडघ्याचा त्रास असतो आणि आपण दिवसभर थकतो, बरोबर आहे, पण तो थकवा दूर झाला पाहिजे, ते दुःख दूर झालं पाहिजे, त्याकरता सगळ्यांनी उठून एकदा आनंद घ्यायचा आहे। ध्रुव बाळा आईकडे गेला, आई मी लहानाचा मोठा होतोय आई, पण माझे वडील कोण आहे हे आजपर्यंत मला कळलं नाही बा। आई सांग ना, माझे वडील कोण आहे? त्यावेळेस सुनीती सांगते, बाळा या नगरीचा जो राजा आहे ना बाळा, या नगरीचा राजा नगरीमध्ये गेला, ज्या ठिकाणी राजा बसलेले आहे, ज्या खुर्चीवरती राजा आहे ना, त्या राजाच्या मांडीवरती जाऊन ध्रुव बसलेला आहे। हे पाहिलं, जी सावतराई आई होती, सुरुची नावाची आई होती, पाहिलं, ध्रुव बाळाच्या हाताला पकडलं, खाली ओढलेला आहे, मारते ध्रुव बाळाला। अरे तुला जर राजाच्या मांडीवरती, तुझ्या वडिलांच्या मांडीवरती बसायचं असेल ना ध्रुवा, तर माझ्या पोटी जन्म घे, जंगलामध्ये जा, वनामध्ये जा, तप कर, देवाला सांग की या सुरुची आईच्या पोटी मला जन्माला घाल, तेव्हाच तुला राजाच्या मांडीवरती, पित्याच्या मांडीवरती तुला बसता येईल, अन्यथा बसण्याचा अधिकार तुला नाहीये। ध्रुव बाळ रडतोय, रडत रडत आईकडे आलेला आहे, जी सख्खी आई आहे, सुनीती आई आहे। आईला सांगू लागला, आई माझ्या पित्याच्या मांडीवरती मी बसलो होतो, आई रडतोय। सुनीती नावाची आई म्हणते, का रे बाळा का रडतोय? तो कुणी मारलंय का तुला? कुणी बोललंय का तुला? ध्रुव बाळ म्हणतो, हो आई, जी सावतर आई आहे ना आपली, सुरुची नावाची आई आहे ना, तिने मला मारलंय ग। सांगितलं, तुला जर वडिलांच्या मांडीवरती बसायचं असेल तर वनामध्ये जा, देवाचं भजन कर, माझ्या पोटी जन्म घे, आणि तेव्हाच तुला वडिलांच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार आहे, अन्यथा बसता येणार नाही। ऐका ना, जिची नीती चांगली आहे, सुनीती नावाची आई म्हणते, बाळा अरे जी सावतर आई आहे ना बाळा, भलेही ती तुझी सावतर आई आहे, पण तुझ्या हिताचा विचार तुला सांगितलाय बाळा, बरोबर आहे तिचं। आपण राजाच्या बाहेर राहतो, जंगलामध्ये जा, वनामध्ये जा, तप कर, भगवान परमेश्वराची प्राप्ती करून घे। आणि त्यावेळेस ऐका ना, मला सांगा, सावतर आईने मारलंय, पण तरी सुद्धा चांगला निर्णय देणारी, योग्य निर्णय देणारी ही सुनीती आहे। मला सांगा पहिलं मंडळ, त्या सुनीतीच्या जाग्यावरती जर आपण आपल्यासारखी जर एखादी असती तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपण म्हटलं असतं, हा तुला मारती का ती? ती झोपल्याच्या नंतर तिच्या डोक्यामध्ये धोंडा घाल, दगड घाल, आपण सांगितलं असतं। पण ध्रुव बाळ आईची आज्ञा घेऊन 5 वर्षाचे आहे, वनामध्ये गेले, एवढा तप करतात, अन्नाचा त्याग केलेला आहे, फळं खातात, नंतर फळाचाही त्याग केलेला आहे, पानं खाऊ लागलेले आहे, मग पंच प्राण ओढून घेतलेले आहे, तप करतात। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय हरि वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय हरि वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि हळपद त्या ठिकाणी ध्रुव बाळाला दिलेलं आहे जा 36,000 वर्ष राज्य करशील वरदान दिलेलं आहे आढळपद दिलं भगवान परमात्म्याच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार ध्रुव बाळाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि पुन्हा ध्रुव बाळ राज्यामध्ये आला ज्या आईनं ढकलून दिलेलं होतं अपमान केला होता त्या तीच आई अगोदर पूजन करण्याकरता ध्रुव बाळाची त्या ठिकाणी समोर आलेली आहे आणि त्याच ठिकाणी ध्रुव बाळ 36,000 वर्ष राज्य करू लागलेला आहे पुढे प्रसूती हिचा विवाह दक्षाबरोबर झाला बरं का आपण अगोदरच पाहिलं की मनु आणि शत्रुपा यांना 5 अपत्य झाले आकुती देवहूती प्रसूती उत्तानपाद राजा आणि प्रियव्रत आता आपल्याला प्रसूतीची कथा श्रवण करायची आहे प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीच्या त्याच्या बरोबर झालेला आहे दक्ष हा ब्रह्मदेवाचा मुलगा आहे आणि त्यांना त्यांच्यापासून 16 कन्या झालेल्या आहे त्यापैकी दक्षिणा 13 धर्माला दिलेले आहे एक अग्नीला दिलेले आहे एक पितृगणांना दिलेले आहे आणि एक संसाराचा संहार करणाऱ्या भोलेनाथाला दिलेले आहे शिवजीला देण्यात आलेले आहे दक्षाला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीचं पद दिलं पद एखाद्याला पद दिलं का त्याच्या पाठीमागं आपोआप मद येत असतो पद दिलं की अहंकार येत असतो मी पण येत असतो पण ऐका आपल्याला ज्ञानही आलं एखाद्याकडे स्वरूप असेल एखाद्याकडे धन असेल ज्ञान असेल एखादं पद असेल तर त्या पदाचा आपल्याला अहंकार नाही झाला पाहिजे अहंकार कधीच होऊ नये माणसाला अहंकार आला की अहंकार देवाला तो सहन होत नाही त्यांचं वर्णन झालेलं आहे की ते शिवजी भोळे त्याचे पाय माझे चित्ती शिवजीचा स्वभाव भोळा आहे साधे आहे ते
ज्या जागेवरती बसले त्याच ठिकाणी त्यांना समाधी लागते. का तर माझे शिवजी अखंड राम प्रभूचं नामस्मरण करतात. राम 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 नामस्मरण चालू आहे. शिवजीचं समाधी आहे. नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय रामेश्वराय नमो रामेश्वराय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. गोड शिवजीचं भजन चालू आहे का तर संसाराचा संहार करणारे माझे शिवजी आहेत. मिलता ही खुशी का दार सदा शिव शंकर से दुनिया के हर नर नारी को बैरागिया ब्रह्मचारी को मुक्ति का मिला वरदान सदा शिव शंकर से मिलता ही खुशी का दान सदा शिव शंकर से. गोड माझी शिवजी नामस्मरण करतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न दक्ष करतोय. पुन्हा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. सगळ्या देवतांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. दक्षानं सगळ्यांनी यायचं पण येत असताना कैलासावरतून यायचं. का तर माझ्या शिवजींना आमंत्रण दिलेलं नाहीये. भलेही दक्षाची सती मुलगी आहे. सती शिवजींची जी पत्नी आहे सती आहे ती दक्षाची मुलगी आहे. पण महादेवाचा अपमान करायचा सूड घ्यायचा आहे. देवतांना सांगितलं कैलासावरतून यायचं. सगळे देवता येत असताना सतीला म्हणू लागले का ग तुझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ आहे तुम्हाला आमंत्रण नाही का. सगळे देवता हिणू लागले. सती म्हणती स्वामी माझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ आहे आपण त्या ठिकाणी गेला पाहिजे. भलेही मला आमंत्रण नाहीये. त्यांना 16 कन्या आहेत मुली आहेत. भलेही आमंत्रण नाही दिलं पण स्वामी आपण तिथं गेलंच पाहिजे. कारण गुरुच्या घरी शिष्याला आणि आई वडिलांच्या घरी मुलीला आमंत्रण नसलं तरी गेलंच पाहिजे. का तो आपला अधिकार आहे. आपण गेलंच पाहिजे. सती विनंती करते. स्वामी म्हणतात शिवजी म्हणतात सती अगं माझा अपमान करण्याकरता तुझ्या वडिलांनी दक्षांनी पुन्हा त्या ठिकाणी यज्ञाचं आमंत्रण नाही दिलं. भले आयोजन केलेलं आहे पण आपण तिथं नाही गेलं पाहिजे. सती सती ऐकत नाहीये. नाही माझे वडील आहेत ते नक्कीच विसरले असतील. बघा महिला मंडळ काही काही वेळेला आपल्यावरती सुद्धा असा प्रसंग येतो. एक तर आपल्याला आई वडिलांकडूनही बोलता येत नाही आणि एक तर आपल्याला आपल्या पतीकडूनही बोलता येत नाही. काही काही वेळेला आपल्यावरती तसा प्रसंग येतो. आता पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडीनं प्रवास असायचा आणि एक मुलगी आणि तिचे स्वामी पती धोंडे खाण्याकरता आई वडिलांच्या घरी गेले. धोंडेचं जेवण होतं. जेवण केलं आणि मुलीचा वडील म्हणू लागले की कागा चल म्हणे मी तुम्हाला परत सोडण्याकरता तुझ्या गावाला येतो म्हणे. पायी प्रवास असायचा पूर्वी काळामध्ये. आणि चलत असताना ते तिघाही चालू लागले मुलगी वडील आणि जावई. तेवढ्यामध्ये त्यांना ज्वारीचं शेत लागलं रान लागलं आणि त्या मुलीचा नवरा म्हणू लागला अगं ऐक ना. सासरे बुवांना सांगू लागला अहो सासरे बुवा ज्वारीचं लागलं रान लागलं पण या शेतीमध्ये या वावरामध्ये फक्त 40 पोतेमध्ये 40 पोते या ठिकाणी होणार म्हणे ज्वारीचे. आता सासरे बुवा म्हणतात जावई बापू तुमचं वय आहे माझ्यापेक्षा कमी तुम्हाला काही अंदाज कळत नाही म्हणे. या वावरामध्ये या शेतामध्ये 30 पोतेच्या वरती एक पोत सुद्धा होणार नाही. जावई म्हणायचा 40 पोते सासरा म्हणायचा 30 पोते. जावई म्हणायचा 40 पोते सासरा म्हणायचा
तीच पोचते. असं करता करता दोघांचेही भांडणं लागले. एवढे जोरदार भांडणं लागले की जावईने सासऱ्याला पकडलं, खाली पाडलं आणि जावई त्याच्या छातडावरती बसला. मारतोय मारतोय मारतोय. जी मुलगी होती ती मुलगी म्हणते, आहो स्वामी, नवऱ्याला म्हणू लागली, आहो स्वामी तुम्ही म्हणा ना 30 पोते काय होतंय. नवरा म्हणतो, अगं ग बस, तुला काय कळतं. पुन्हा वडिलांना म्हणते, अहो बाबा म्हणा ना तुम्ही 40 पोते, काय हरकत आहे. पण दोघांची जोरदार भांडणं लागले. आता मुलीचं नाव होतं वसू. काय नाव होतं? वसू. आता जावई मारतोय, पण ऐका ना, मारत असताना त्या वडिलांची सासऱ्याची पाठ लालबुंद झाली, लालबुंद. मुलगी म्हणते, बाबा म्हणा ना 40 पोते, तुमची पाठ लालबुंद झालेली आहे, लालबुंद झाली. वडील म्हणतात, बाळ वसू, बाळ वसू, माझी पाठ किती पण घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. मला सांगा, ज्वारी कोणाची? दुसऱ्याची. आणि भांडणं कुणाचे? यांचेच. मला हे सांगायचंय, काही काही वेळेला आपल्यावरती सुद्धा असा प्रसंग येतो. एक तर वडिलांकडूनही आपल्याला बोलता येत नाही, आणि एक तर सासऱ्याकडून, नवऱ्याकडून सुद्धा आपल्याला बोलता येत नाही. तसा प्रसंग सतीवरती आला. न विचारता सती शिवजींचा नकार असून सुद्धा यज्ञामध्ये आलेले आहे. बहिणी छळू लागल्या, नाव ठेवतात, निंदा करतात. का ग, तुझ्या नवऱ्यानं एखादा बंगला घेतलात का नाही? आणखीन स्मशानभूमीमध्येच राहतो. एखादं लॉकेट वगैरे बनवलं का नाही? का आणखीन सापच गुंडळतो? हा, क्रीमा वगैरे पावडर वगैरे लावतो का नाही? का आणखीन भस्मच लावतो, चोळतो? अशी निंदा करू लागल्या, थट्टा करू लागल्या. आता सती वडिलांकडे आली. पहिल्या यज्ञामध्ये सगळ्या देवतांचे भाग काढलेले होते, सन्मान केलेला होता, पण शिवजींचा भाग तिला सतीला दिसला नाही. दक्षाला म्हणू लागली, बाबा माझ्या स्वामींचा अपमान करण्याकरता तुम्ही हा यज्ञ आयोजित केला ना बाबा. बाबा माझ्या शिवजींचा स्वभाव फार भोळा आहे बाबा, त्यांचा अपमान करण्याकरता तुम्ही महायज्ञ ठेवला बाबा. पण ऐका ना, तुमच्यापासून हे शरीर तयार झालं ना बाबा, हे शरीरच राहणार नाही बाबा. त्या ठिकाणी सतीनं पण केलेलं आहे, बाबा हे शरीर मी संपवणार बाबा, हे शरीर मी संपवणार. आज तुमची मुलगी राहणार नाही बाबा. जो यज्ञ त्या ठिकाणी ठेवलेला होता त्याच यज्ञामध्ये सतीनं उडी टाकलेली आहे. नारदजीनं शिवजींना कळवण्यात आलं की अहो सतीनं यज्ञामध्ये उडी टाकलेली आहे. त्याच ठिकाणी शिवजीनं एक जटा उपटली, जमिनीवरती आपटली. त्यामधून एक वीरभद्र नावाचा राक्षस जन्माला आला आणि तो यज्ञामध्ये आलेला आहे. सगळा यज्ञ विध्वंस केलेला आहे. एका भृगु ऋषीचे त्यांनी दाढीचं केस कापलेले आहे वीरभद्राने, आणि वृषभ देवाचे 32 दात पाडलेले आहे. का तर सतीचा अपमान करत होते सगळेजण. एका ऋषीची मिशी उपटलेली आहे. का तो मिशीला ताव देऊन सांगत होता दक्षाला की अरे सतीचा अपमान कर. एका ऋषीचे डोळे काढलेले आहे. असं विध्वंस तो वीरभद्र त्या ठिकाणी करू लागलेले आहे. सगळे देवता महादेवाकडे पळाले आणि महादेवाची आराधना करू लागले. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय,
पार्वती पदे हातात. पुन्हा भगवान शंकर त्या ठिकाणी येतात. दक्षाला वीरभद्राने दक्षाचं मुंडक उडवलेलं आहे आणि त्याच दक्षाला एका बकराचं मुंडक बसवलं. पुन्हा महायज्ञ आयोजित केलेला आहे आणि यज्ञ त्या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण याच ठिकाणी आज पूर्ण विराम दे.